कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शिवसेनेच्या वतीने निषेध। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य करून राज्य शासनाची शेतकऱ्यांबाबतची भावना व्यक्त केली आहे। शासनच शेतकरी विरोधी असून सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं धोरण त्यांचं आहे। अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून शेतकऱ्यांबद्दल चुकीचं वक्तव्य करणारे कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी केली। संजय चौगुले म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुडा आणि लग्नात खर्च करतो अशा प्रकारचं बेताल वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी करून शेतकऱ्यांचा अपमान केलाय। कर्जमाफी देणार नसाल तर माफी मागा। विधानसभा निवडणुकीत कर्जमुक्तीचं गाजर दाखवून मतं घेतली, आता कर्जमाफी देणं शक्य नाही। आपण निवडणुकीत असं कधी बोललेच नसल्याचं अर्थमंत्री अजित पवार सांगत आहेत। खोटे बोलून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या महायुतीला शेतकरी जागा दाखवतील, त्यांना कर्जमाफी शक्य नसेल तर राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी असं संजय चौगुले यांनी पत्रकार बैठकीत म्हटलंय। शेतकरी हा देशाचा कणा आहे, त्याच्या कष्टावर त्याच्या जीवावर हा देश चालतो, हे कोकाटे यांनी विसरून चालणार नाही। एकतर लहरी हवामानामुळे शेतकरी अडचणीत आलाय, त्यात शासनाच्या नाकर्तेपणामुळे तो मेटाकुटीला आलाय। शेतकरी कर्ज जाणीवपूर्वक थकीत ठेवत नाही, निसर्गानं कोप केल्यानंतर त्याचं नुकसान होतं, त्यामुळे पीक कर्ज थकतं, पण कृषी मंत्री कोकाटे यांना त्याची जाणीव नाही। शेती आणि शेतकरी यांचं दुखणं माहिती नसणारा महाराष्ट्रासारख्या राज्याला कृषी मंत्री मिळणं हेच दुर्दैवी आहे। मंत्री कोकाटे यांची योग्यता न्यायालयानं दाखवून दिली आहे। अशा व्यक्ती शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी संजय चौगुले यांनी केली। नंदिनी चव्हाण, कुंभोज। आणि अशा काही गोष्टी अनावश्यक खर्च करण्यासाठी जो करतो, खरं तर हा त्याच्या भावनेचा एक प्रकारचा अपमान आहे। आजपर्यंत कोणतंही धोरण या शेतमालाला निश्चित दराची हमी नाही आहे। ज्या पद्धतीनं कधीतरी पैसे मिळतात, निवडणुकीच्या काळामध्ये यांनी जाहीर आश्वासन दिलं होते की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, 7 बारे कोरे करू, आणि आज अर्थमंत्री सरळ म्हणतात, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सरळ म्हणतात की आम्ही आज देऊ शकत नाही। म्हणजे ही जी चालवलेली चेष्टा जर आपण पाहिली तर ह्या सगळ्या घटनाक्रमाचा विषय पाहता ह्या सगळ्या गोष्टीचा तीव्र शब्दात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करतो। माणिकराव कोकाटे यांनी याची माफी मागावी। खरं तर याला जबाबदार मुख्यमंत्री यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी आमची या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे।